नमस्कार मुलांनो, आता तुम्हाला नवीन धडा शिकवायचा आहे. मला घरापर्यंत पोहोचवा. म्हणजेच आता तुम्हाला पुस्तकामध्ये टिंब 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 अशा रेषा दिलेल्या आहेत. तर त्याच्यावरून तुम्हाला पेन्सिल फिरवायची आहे. आता पहिलं चित्र जे आहे इथे मुंगी आहे, बरोबर. या मुंगीला तिच्या घरापर्यंत जायचं आहे. आता तुम्हाला इथे टिंब 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 दाखवलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, अशी पेन्सिल घ्यायची आहे आणि अलगद या टिंबांवरून अलगद तुम्हाला फिरवत फिरवत या मुंगीला तुम्ही घरी घेऊन जाताय. बघा नीट. असं तुम्ही तिला तिच्या घरी पोचवलंय. त्यानंतर कोण दिसतंय, ससा. आता हे सशाचं पिल्लू त्याच्या घरात आहे बघा, म्हणून त्याला तो वाट बघतोय. त्याला पिल्लाला आपल्या आईची आठवण येते. म्हणून आता हा ससा, या सशाला आपण त्याच्या पिल्लाजवळ सोडूया. चल रे सशा, चल. हळू 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 तो आपल्या पिल्लाकडे गेला, बरोबर. तसंच आता कोण आहे, बदक. बदक ते थांबलंय. त्याला आपल्या तळ्यात जायचंय. त्याला मार्ग दिसत नाही, रस्ता दिसत नाही. मग काय करणार, चला आपणच त्याला घेऊन जायचं. चल रे बदका. आता बदक क्वॅक 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 करतो, हो की नाही. मग बदक क्वॅक क्वॅक करत आपल्याबरोबर चाललाय. चल रे बदका. क्वॅक 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 आला. आता तो आपल्याला थँक्यू म्हणतोय. तो तळ्यापाशी आलेला आहे. आता ही कोण आहे, गाय आहे. हे वासरू आहे. गाईच्या बाळाला काय म्हणतात, वासरू. वासरू ओरडतंय कारण त्याला भूक लागली आहे आणि म्हणून ही गाय म्हणते, मला माझ्या वासराकडे सोडा बरं. गाय कशी ओरडते, अम्मा अशी ओरडते ना, आणि तिला हंबरतीये. तिच्या ओरडण्याला काय म्हणतात, हंबरणे. मग ती गाय म्हणते, मला लवकर माझ्या बाळाजवळ सोडा. आता आपण गाईला घेऊन जाऊया. गाई, चल बाबा, चल लवकर, तुझ्या बाळाकडे चल, लवकर आमच्या मागून मागून ये बरं. अशी काय करते, पटपट चल, पटपट चल. आणि हळू 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 हळू, बघा नीट हळूहळू ती कुठे आली, आपल्या बाळाकडे आली. ठीक आहे. आता राहिलं कोण, चिवताई. चिवताई आणि कावळ्याचं गाणं माहिती का तुम्हाला. पाटी आणि पेन्सिल जेव्हा आपण घेतो आणि पाटी जर ओली असेल तर आपण काय म्हणतो गाणं, चिवताई चिवताई वारा घाल, कावळ्या कावळ्या पाणी दे. आणि असं म्हटल्यानंतर आपली पाटी सुकते आणि आपण पुन्हा पाटीवर लिहायला सुरुवात करतो. आता चिवताईला आपल्या बाळांकडे जायचं आहे. चिव 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 चिव, तिला आपण घेऊन जाऊया ना. चिव 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 चिव, चल. ती गोल 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 फिरते बघा. गोल गोल फिरत ती आपल्या पिल्लांकडे जाते. पिल्लं वाट बघतायत, आपल्या आई कधी येणार. आपण हळूहळू त्या चिवताईला घरी घेऊन आलो. बघा कशी चिवताई आली की नाही. मग असं तुम्ही तुमच्या वहीत देखील असं करायचं आहे. असा आकार काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला वर खाली तिरक्या रेषा, हे कसं रस्ता दिसतोय, डोंगरासारखा, बरोबर. आणि हे कसं वेगवेगळे आकार आहे, हे तुम्हाला काढायची सवय करायची. वेगवेगळे शेप तुम्हाला आले पाहिजे. तुम्ही कसं ABCD केलंय ना, त्याप्रमाणे हा शेप तुम्हाला जर केला तर तुम्हाला मराठीतली अक्षरं लिहायला त्रास होणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेलच. आता हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.